सर्वांना ख्रिस्त सलाम. आज विशेष म्हणजे यूथ मिनिस्ट्रीची मीटिंग आहे. तसं पहिलं मी तुम्हाला वेलकममध्ये सांगितलं. तर आजचा विषय पण यूथला धरूनच आपण निवडलेला आहे. सुरुवात करत असताना सर्वात पहिलं एक स्टोरी सांगतो मी तुम्हाला, एक व्यक्तीची, जी व्यक्ती पुढे जाऊन खूप एक पॉवरफुल व्यक्ती झाले. आणि ती स्टोरी खरंच म्हणजे ती खूप वेळेस मला प्रभाव पाडती, माझ्या लाईफमध्ये इम्पॅक्ट पाडती. ती स्टोरी सुरू होती. एक मुलगा असतो, त्याचं लग्न झालेलं असतं, ब्राह्मण मुलगा असतो. ब्राह्मण मुलगा असताना नुकतंच त्यांचं लग्न असताना तो एक यूथ असतो. त्या टायमिंगला त्याला कळत नाही की धर्माबद्दल त्याला समजत नाही, शांतता मनाला नसती. धर्माचा शोध करत असतो तो की बाबा आता मी ब्राह्मण आहे, तर मग माझ्या ग्रंथांमध्ये त्याचं उत्तर भेटतं का, किंवा दुसऱ्या ग्रंथांमध्ये उत्तर भेटतं का, माझ्या मनाला शांतता भेटणार आहे का किंवा नाही भेटणार आहे का. पण त्याच्यातून जसं हळूहळू तो शोध करत असतो, त्याला एक जेव्हा तो ट्रेनमध्ये जात असतो, ट्रेनमध्ये जात असताना त्याला एक व्यक्ती तिथं भेटतो. ब्रिटिश व्यक्ती असतो तो. तर तो ब्रिटिश व्यक्ती आणि ते दोघं असे समोर बसताना त्यांचं असंच बोलणं चालू होऊन जातं. ओळखी पाळखी म्हणजे असं बसल्या आता माणूस काय करणार, हा हॅलो चालू होऊन जातं त्यांचं बोलणं. त्यावेळेस जेव्हा ते बोलणं चालू करता, त्या टायमिंगला त्यांचा विषय निघतो रिलिजनवरती, धर्मावरती. तेव्हा तो त्याच्या धर्माबद्दल सांगतो, हा याच्या धर्माबद्दल सांगतो. ब्रिटिश व्यक्ती जो होता तो ख्रिश्चनिटी पाळत असतो, तो त्याच्या धर्माबद्दल सांगत असतो. त्या व्यक्तीला जेव्हा तो मुलगा म्हणजे अराऊंड 20-25 वर्षाचा असताना त्याला नवीन वाटतं ऐकायला दुसऱ्या धर्माबद्दल. तर जेव्हा तो ख्रिश्चनिटीबद्दल ऐकतो, त्याला असं वाटतं की खरंच ह्याच्यामध्ये काहीतरी आहे का, काहीतरी ओढ आहे का, काहीतरी त्याला एक कनेक्शन भेटतं जेव्हा तो त्या व्यक्तीशी बोलतो. जेव्हा तो त्या व्यक्तीशी बोलतो त्याच्यानंतर काय होतं, तो व्यक्ती त्याला एक बायबल देतो की तू हे बायबल धर, तुला शांतता, तुला तुझ्या प्रश्नांचे उत्तरं सगळे ह्या बायबलमधून भेटणार आहे, या पुस्तकातून भेटणार आहे. पण त्याला वाटतं की ठीक आहे, आता सगळे ग्रंथ तर आपण वाचून बसलेलो आहे, तर आपण हे पण ग्रंथ एक वाचू. पण तो जसं वाचायला लागतो तसं त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं भेटतात. एक वचनापासून एक उदाहरणापासून दुसरे पुस्तकं आणतो ज्याच्यामध्ये बायबलचे स्टोरीज आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बायबलच्या. तो शिकत असताना त्याच्या लाईफमध्ये खूप कठीण परिस्थिती येतात. कारण की तो एकदम कट्टर ब्राह्मण असताना, एकदम मराठा ब्राह्मण याच्यामध्ये म्हणतं, ब्राह्मण ज्याला म्हणतो आपण, ब्राह्मण असताना तो त्याचे जे लोक होते ते त्याला त्रास देतात की नाही तू एकदम इतकं मोठा. आणि तो त्या टायमिंगला फेमस व्यक्ती होता. ब्राह्मण असताना तू ही गोष्टी का करतोय. पण तो हार नाही मानत. तो त्याचं उत्तर जे आहे ते शोधत राहतो. तेव्हा त्याला आवाज येतो, परमेश्वर त्याच्याशी बोलतो की नाही तुला सत्य कळलेलं आहे, तू त्या सत्याद्वारे चाल आणि लोकांपर्यंत माझं सत्य पोचव. त्या दिवसापासून त्यांचा जो लाईफ आहे तो लाईफ चेंज होतो. आणि ती लाईफ चेंज झाल्यानंतर आज त्या व्यक्तीने इतके गाणे आपल्यासाठी लिहिलेले. नारायण वामन टिळक त्या व्यक्तींचं नाव आहे. त्यांचं आज जर आपण बघितलं कबर, अहमदनगरच्या जिल्ह्यामध्ये त्यांचं कबर पण आहे. पण त्या तो जो व्यक्ती होता तो रेव्हरंड नारायण वामन टिळक आज झालेले आहे. का झाले? कारण की त्यांचा विश्वास होता आणि ते कधी त्यांनी त्या गोष्टीमध्ये हार नाही मानली. त्यांना लोकांनी मारहाण केलं, त्यांना लोकांनी खूप काही गोष्टीपासून म्हणजे बायबलपासून दूर करायचा प्रयत्न केला. पण तो व्यक्ती एकच होता की नाही मला त्याची सुवार्थ सांगायची. त्याच्या गाण्यातून, त्यांच्या भजनातून, त्यांच्या कवितेतून त्यांनी ते सगळ्यांपर्यंत पोचवलं. आज आपल्या सगळ्या गीतांमध्ये त्यांचे गाणे, आज ते गाणे आपण सगळे गातो. तो असे इम्पॅक्ट आपल्या लाईफमध्ये कधी पडणार प्रियांनो. परमेश्वराचं वचन त्या व्यक्तीसाठी जो अधर्मी होता, जो आपला धर्माचा नव्हता, त्या व्यक्तीवरती त्या गोष्टीचा इम्पॅक्ट किती मोठा पडला. आपण ख्रिश्चन असून आपण लहानपणापासून ख्रिश्चनिटीबद्दल शिकत असताना, आपण ख्रिस्ती काय, येशू काय, सगळ्याबद्दल शिकत असतानासुद्धा आपल्याला तो इम्पॅक्ट पडत काही नाही. आज आपण भटकलेलो आहे. आपली जी यूथ आहे ख्रिश्चन, बाकीचे यूथ बाजूला राहू द्या, पण आपलेच यूथ जास्त भटकलेले आहे. आपलेच यूथ आज चर्चला येणार, प्रार्थना करणार, दुसऱ्या दिवशी दारू पिणार संडे. का? याचा प्रश्नाचं उत्तर आज आपण
का आपण जे शिकवतो त्याच्यावरती आहे, किंवा जे आपलं सोबत राहणारे मुलांसोबत जे आपण वागतो किंवा त्यांच्या घराचा वावर आपण तसा ठेवतो की ज्याच्या करून ते जे आपले जे मुलं आहे, जे यूथ आहे ते बिघडत आहे, वातावरण असे, ते प्रश्नाचं उत्तर आज वडिलांना पण आहे, आज ते मुलांना पण आहे. जर मुलगा 18-19 वर्षाचा झाला तेव्हा त्याला उत्तरं भेटता, ठीक आहे नाही यार मी हे सगळ्या गोष्टी करत होतो. मला पण एक टायमिंगला खूप उशिरा मला परमेश्वराचा कॉल आला किंवा परमेश्वराचं उत्तर आलं की नाही यार तू काहीतरी चुकीचं करतोय, तू या मार्गावरती नको चालू, तुझ्यासाठी एक दुसरा मार्ग निवडलेला आहे, तू त्या मार्गावरती चाल. हा प्रश्न आपण आपला स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे. आपण जेव्हा आपल्या मनाला पवित्र करू तेव्हा ते प्रश्न आपल्यातून निघणार आहे. ह्या स्टोरीमधून आता पुढचं जे आपला जो आजचा जो विषय आहे तो विषय आहे की आपण कारणं बनवतो. परमेश्वरासाठी जात असताना, परमेश्वरामध्ये चालत असताना आपल्याकडे भरपूर कारणं असतात. नाही आज चर्चला यायचं आहे, नाही मी प्रार्थना नाही करत, नाही मी हे नाही करत, नाही मी ते नाही करत. आणि असं जर त्यांना म्हटलं की चल बाबा बाहेरचं चल, कुठं भांडणं करायचे तर लगेच तयार, मारहाण करायला लगेच तयार, शिव्यागाळ्या द्यायला लगेच तयार. पण देवाचे वचने सांगायला यूथ तयार आहे का? नाही. प्रश्न इथं सुरू होतो. इथं एक मुलगा होता, छोटासा एक मुलगा होता, इर्म्याची स्टोरी आपल्या सर्वांना माहिती असेल. इर्म्याला परमेश्वरांनी कसं निवडलं, पण इर्म्याच्या मनात पण कारणं होते. ते कारणं आपण एक दुसऱ्यांशी कनेक्ट करायला पाहिजे. आपण एक यूथ असताना हे कारणं आपल्या मनात येतात. पहिलं कारण जे आपल्या मनात येतं ते आहे की मोठा आणि महत्त्वाचं कार्य परमेश्वरांनी आपल्याला सोपवलं, तर ते आपण त्याच्याशी पळतो, घाबरतो की नाही हे खूप मोठं कार्य आहे, हे माझ्याकडून नाही होणार. आज मला प्रार्थना करायची आहे, ही गोष्ट माझ्याकडून नाही होणार. आज मला गाणं गायचं आहे, नाही एवढ्या लोकांसमोर मी कसं गाणं गाऊ. दोन जण असले पिक्चरचे गाणे मी गातो. 2 जण असले, तुमच्या दोघांची भांडणं चालू आहे, मी त्या भांडणामध्ये घुसून मी पण भांडणं करतो. तशा आपण करतो ना. त्या गोष्टी करायला एकदम मुलं एकदम पुढं असतात, मुली एकदम पुढं असतात. वचनं वाचताना आपण पुढं का नसतो. तर इर्म्याच्या स्टोरीमधून आज आपण शिकणार आहे की इर्म्या कसा बदलला, इर्म्याला कसं परमेश्वराने निवडलं. पण इर्म्याच्या मनात कारण असताना इर्म्याने परमेश्वराचा स्वीकार केला आणि त्याला परमेश्वराने खूप काही गोष्टी दिले. जसं आपण जर पहिलं बघितलं इर्म्या 1 आणि 5 पासून बघू आपण. इर्म्या 1:5 कोणी वाचेल माझ्यासाठी? इर्म्या पहिला अध्याय 5वं वचन. पहिला अध्याय 5वं वचन. मी तुला गर्भशयात घडिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्राचा संदेष्टा नेमिला आहे. परमेश्वराने इर्म्याला संदेष्टा नेमिला आहे. प्रॉफेट ज्याला म्हणतात, म्हणजे त्याच्या तोंडातून शब्द जे निघाले ते फक्त परमेश्वराचे असणार. किंवा त्याला असं नाही की पादरी बनवलं, पास्टरनी बनवलं त्याला, किंवा कोणी काही असा व्यक्तीने बनवलं की ठीक आहे तो गाणं गातोय किंवा तो वचन सांगतोय. नाही, परमेश्वर जे बोलतोय ते त्याच्यातून बोलतोय. त्याला परमेश्वराने ती आज्ञा केली होती की नाही तू मोठा संदेष्टा होणार. तेव्हा तो संदेष्टा झाला. पण त्याचा मध्ये एक प्रश्न होता की यार एवढं मोठं कार्य मी करू शकतो का, एवढं मोठं कार्य मी करू शकतो का. पण परमेश्वराने नाही का त्याला एक तर 6वा जर आपण बघितलं तेव्हा मी म्हणालो, अहो प्रभू परमेश्वर पहा, मला बोलावायचे ठाऊक नाही, मी केवळ बाळ आहे. परमेश्वर इथं म्हणतो की मी तो इर्म्या इथं म्हणतो की मी इथं फक्त बाळ आहे, मला एवढं मोठं कार्य जमणार आहे का, झेपणार आहे का. पण तेव्हा परमेश्वर त्याला काय सांगतो, 9व्या वचनामध्ये जर आपण बघितलं, तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखास स्पर्श केला व तो मला म्हणाला, पहा मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत. पहा, घपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला राष्ट्रावर व राज्यावर नेमिलेले आहे. परमेश्वरांनी त्याला प्रॉमिस केलेलं आहे की मी तुझ्या मुखातून बोलणार आहे, तू प्रयत्न तर कर. त्यांनी जर त्या टायमिंगला जर म्हटलं असतं की नाही मला नाही, त्या टायमिंगला त्याचा शास्त्रामध्ये उल्लेख असता का? पवित्र शास्त्रामध्ये इर्म्याचा उल्लेख नसतो. परमेश्वराने एका दुसऱ्याला निवडलेलं असतं. परमेश्वराने या पुस्तकामध्ये किती जणांना निवडलेले त्याचे साक्ष सांगण्यासाठी, आणि त्या लोकांनी आपलं जे येशू ख्रिस्ताचं सत्य ते किती लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. इर्म्याचा तर तिथं उल्लेख नसता, पण इर्म्याने ठीक आहे परमेश्वर म्हटला ना की मी तुझ्या मुखातून बोलणार, तो तिथं रेडी होता, त्यांनी त्याची तयारी केली होती. पुढचं जर आपण एक कारण बघितलं
की माझ्याकडे जे टॅलेंट आहे ते अपुरं आहे. आपण विचार करतो, आपण जसं वाढत असताना आपण जसं लास्ट वेळेस माझा मेसेज होतो की आपल्याला गिफ्ट्स दिलेल्या असतात परमेश्वराने, भरपूर गिफ्ट्स, टॅलेंट गॉड गिफ्टेड आपण असतो, पण त्याचा वापर करणं आपल्याला जमत नाही. आपल्याला वाटतं, आपण खचतो की नाही हे माझ्याशी नाही होणार, हे माझ्याशी मी नाही करू शकत, माझं हे टॅलेंटच नाही, किंवा आपल्याला टॅलेंट माहिती आहे आपला, पण ते आपण पुढं नाही टाकत. इर्म्या त्याच्यामध्ये तेच 6व्या वचनामध्येच परमेश्वराला तेच बोलतो की यार मी बाळ आहे, माझ्याकडून ही गोष्ट कशी होणार आहे, मी कसं हे करणार आहे. पण परमेश्वर पुन्हा त्याला म्हणतो की नाही, मी तुला निवडलेलं आहे ना, तर तू हे गोष्ट करणार. त्याच्या पुढं जर आपण बघितलं, तिसरं कारण इर्म्याच्या मनात होतं ते होतं की हा वेळ बरोबर नाही आहे. आज जर आपण समजा काल शुक्रवार आहे आणि समजा पुढच्या शुक्रवारी जर मी कोणाला बोललं की तुम्ही चर्चमध्ये येऊन बोला, पण समोरच्या व्यक्तीच्या मनात काय असतं, नाही यार पुढच्या शनिवारी नाही, मी त्याच्या पुढच्या शनिवारी बोलतो, ह्या शनिवारी नाही, मी त्याच्या शनिवारी बोलतो. असे कारणं का देतो आपण? माझ्या याच्यातून, माझ्या मुखातून परमेश्वर तुम्हाला सांगतो आहे की नाही, तू ये ना, उभा तर राहा, बोल तर. एक चान्स जेव्हा आपल्याला भेटतो, ॲटलिस्ट जेव्हा आपण खूप काही गोष्टी लाईफमध्ये करतो आणि त्यावेळेस जर आपल्याला चान्स नाही भेटत, किंवा जर समजा आपल्या स्कूलमध्ये गॅदरिंग आहे, आपल्या कॉलेजमध्ये प्रोग्राम आहे, त्या प्रोग्राममध्ये एक डान्स सेशन बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांची निवड झाली, आपण किती चांगलं डान्स करत असताना त्यांनी निवडलं नाही, आपण रुसतो ना की नाही यार मला काय नाही निवडलं नाही, माझं पण मला परफॉर्मन्स दाखवला असता. तसंच परमेश्वर आपल्याला निवडतो आहे ना सगळ्या गोष्टीसाठी. त्याच्या गोष्टीसाठी आपण का एनर्जेटिक नसतो, त्याच्या गोष्टीसाठी आपण का हे नसतो की नाही मला करायचं आहे. चान्स लोकांना भेटत नाही प्रियांनो. आज आपल्याला चान्स आहे, आज आपले वचनं, परमेश्वराचे वचनं सांगण्यासाठी आपल्याकडे चान्स आहे, परमेश्वराचे जे गाणे ते सांगण्यासाठी आपल्याकडे चान्स आहे, पण आपण त्याचा उपयोग करतो का? आज मी उपयोग करतो आहे, आज माझं यूट्यूब चॅनल आहे, आज आम्ही गाणे काढतो आहे, आज आम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ टाकतो आहे. का करिता? की मला परमेश्वरांनी जर ते निवडून दिलेले, मी त्याचा उपयोग करणार, त्या गोष्टीचा मी उपयोग करणार, की मी जे वचन सांगत असताना माझ्या मुखातून परमेश्वर त्यांच्याशी बोलणार. त्या गोष्टीचं का आपण चान्स घ्यायला पाहिजे. आपण जर नाही घेतलो, आपण मागं राहणार. परमेश्वर येणार, आपल्याला प्रश्न विचारणार की तुम्ही माझ्यासाठी काय केलं. मग काय सांगणार? मला तर चान्स दिला होता पण मी तर गेले नाही, मला तर हे केलं होतं, मला तर सगळे म्हणत होते की नाही तू चांगली प्रार्थना करते, तू ये प्रार्थना कर, नाही तू चांगलं वचन बोलते, तू ये बोल. पण मी म्हटलं नाही, मी घाबरते, नाही मी करते. परमेश्वर येणार, तुम्हाला बघून निघून जाणार. आज हा यूथसाठी खूप मोठा मेसेज आहे. आपली यूथ भटकलेली आहे, पण जर ते मुली आज परमेश्वराला जर वचन भेटत असताना ते जर ऐकत नसेल किंवा त्याच्याद्वारे चालत नसेल, तर मग त्याचं काय लाभ? परमेश्वर जेव्हा आपल्याला सांगतोय तू माझे वचन सांग, माझे गाणे सांग, लोकांपर्यंत ते पोचव, विधर्मी लोकांपर्यंत पोचव, किंवा जे आपलेच धर्मी लोक आहेत त्यांनाच ख्रिश्चनिटी माहीत नाही, त्यांनाच येशू ख्रिस्त माहीत नाही, त्यांच्यापर्यंत ते वचनं पोचव. आपण ते पोचवतो का? ते गाणे पोचवतो का? नाही. आज किती जणांना माहिती की सॅटर्डेला चर्च असतं? सांगा बरं. आपल्या 7th डेला सोडून सगळे लोक विचारतात की शनिवारी चर्च का घेता तुम्ही, रविवारी का नाही घेत? त्यांच्या डोक्यात, सगळ्यांच्या डोक्यात कायच भरलेलं आहे की नाही रविवारी चर्च असतं, फक्त रविवारचं लोकच चर्चला जातात. पण शनिवारचं महत्त्व कोण सांगणार? शाबाताचं महत्त्व कोण सांगणार? यूथची ही आज जिम्मेदारी आहे. आज त्यांच्याकडे पॉवर आहे, आज ते बोलू शकता, आज ते यूथमध्ये, आज ते लोकांमध्ये, ते मुलांमध्ये तर राहू शकता, विधर्मी लोकांमध्ये राहू शकता, जे आपल्या धर्माचे नाही त्यांच्यामध्ये राहता, बोलता, उठता. मग त्यांच्यापर्यंत आपलं वचन पोहोचणं किती महत्त्वाचं आहे. आपल्याला जे कार्य दिलेलं आहे त्या कार्यामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे, आपण तो चान्स घ्यायला पाहिजे. आज मला माहिती आहे, ठीक आहे, माझ्या यूट्यूबवरती जर समजा 50 जणं पण बघताय, 2 जणं पण बघताय, पण ते काहीतरी शिकताय ना, ते त्या गोष्टीतून काहीतरी शिकताय, त्याचा लाभ ते घेत आहे. पुढचं जर कारण बघितलं की बायबलचं जे शिक्षण आहे ते खूप घातक आहे लोकांसाठी, असं त्याच्या मनात प्रश्न आलता. जसे अजून बायबलमध्ये उदाहरण आहे, त्यांच्या मनात पण, काही लोकांच्या मनात पण असे प्रश्न आलेले की बायबलचे वचनं खूप घातक आहे. जेव्हा येशू ख्रिस्ताचे डिसेपल्स असताना, त्याचे डिसेपल्स असताना सुद्धा त्यांच्या मनात हे प्रश्न आलेले की यार हे वचन, याच्यामुळं आम्हाला मारहाण नाही करणार, याच्यामुळं आम्हाला लोक नाही मारणार. पण परमेश्वर तिथं काय म्हणतो की नाही, तुला मी प्रोटेक्ट करणार आहे त्या गोष्टीमध्ये. इर्म्या 1:18-19
आपण वाचू. 18 आणि 19 कोणीतरी माझ्यासाठी वाचा. पहिलं इर्म्या पहिलंच अध्याय 18 आणि 19 वचन. पहा, आज या सगळ्या देशविरुद्ध विरोधाचे राज्य, त्याचे सरदार, त्याचे याजक व नेतृत्व लोक यांच्या विश्वासानिमित्त कोणतीचे नगर लोहस्तंभ इकडे असे करीतो. ते तुझबरोबर सामना करतील, पण तुझो त्याचा चष्मा होणार नाही. कारण तुझा बचाव झाल्यास मी तुझबरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो. तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे. जर परमेश्वर म्हणतो की मी तुझ्याबरोबर आहे, तर मग सत्य आपण लोकांपर्यंत पोचावं का नाही? जेव्हा येशू ख्रिस्ताचे शिष्य होते, जेव्हा ते जगभरात जात असताना त्यांच्यासोबत ते वचन घेऊन चालले होते की परमेश्वर येणार आहे, तुम्ही त्याचा स्वीकार करा, येशू ख्रिस्त येणार आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवा. त्यांना खूप घाण शिक्षा देण्यात आली, त्यांना मारण्यात आलं. पण त्यांच्या आत्म्याला काही झालं का? त्यांच्या शरीराला त्यांनी मारलं, त्यांच्या आत्म्याला त्यांनी मारलं का? परमेश्वर येईल तेव्हा ते त्याच्यासोबत ते जाणार आहे. आपल्याला एक कार्य दिलेलं आहे, ते कार्याला आपण पार पाडायचं आहे. किती कटू वचन असू द्या, किती कठीण, किती कडवं, किती काही असू द्या, पण ते वचन आपल्याला, परमेश्वराचं वचन लोकांपर्यंत पोचवायचं किती गरजेचं आहे. आज जर आपण सर्वजण मिळून, जे यूथ आहे, ज्यांचे पालक आहे, त्यांनी जर आपल्या मुलांना घरी बसून प्रार्थना केली, घरी बसून त्यांचे जे बायबल आहे, बायबलचे वचनं काढले, थोडंसं एक मेसेज प्रिपेअर केला किंवा बायबल स्टडी जर केली, तर एक वातावरण बदलतो. वेळ लागतो बदलायला, पण हळूहळू आपल्या मुलाला त्या गोष्टीची गोडी लागेल. जेव्हा त्याला गोडी लागली ना, मग आपण कोणीच थांबू नाही शकत, मग तो परमेश्वराचा झाला. मग तशी गोष्ट आपण करायला पाहिजे प्रियांनो. परमेश्वराचे जे वचन आहे ते किती पण कठीण असू द्या, पण ते आपल्याला सत्य जगापर्यंत पोचवाच लागणार आहे प्रियांनो. शेवटचं कारण जे आहे ते आहे की मला आजच ही गोष्ट करणे महत्त्वाची आहे का? परमेश्वर यायला वेळ नाही आहे प्रियांनो, तो खूप लवकर येणार आहे. आज आपण झोपलो, उद्या परमेश्वर आलं तर मग काय करता? किंवा आजचा दिवस जर आपण झोपलो आणि उद्याचा दिवस आपल्याला दिसला नाही, मग काय करता? आज आपण किती जण बघतो, 18, 19, 20 वर्षाचे मुलं मुली असेच अटॅकनी किंवा फूड पॉयझनिंगनी, याच्यानी त्याच्यानी मरताय, लवकर मरण त्यांचं येते. आज पहिल्याचा टाईम होता जेव्हा 70, 80, 90चे असताना आपण जेव्हा मरण आलेलं ती गोष्ट वेगळी होती, पण आज 20, 30, 40मध्येच लोक मरत राहिले. आपण जर आपली हेल्थचा विचार केला, आपण जर परमेश्वराच्या वचनाद्वारे चालण्याचा विचार केला, परमेश्वर जर म्हणतो आहे की तू आत्ताच उठ आणि जा, तर मग तुझं काम आहे की तू उठ आणि जा. तू आज म्हणणार नाही परमेश्वराला की मी आज थांबतो जरा, उद्या जातो, असं म्हणणार आहे का? एखाद्या प्रोग्राममध्ये सांगा आज मस्त बिर्याणी ठेवलेली, चिकन बिर्याणी, सगळे येईल तुटून. मुलं तर सगळे तिथं लगेच जेवण पार्टी भाऊचल ये घरी, सगळे बसलेले, सगळे येतात पार्टीसाठी की नाही यार आज लवकर जाऊ, म्हणजे लवकर बिर्याणी भेटेल, पिसं भेटेल, आणि मग नंतर कसं, मग नंतर नाही भेटलं तरी चालेल. तेव्हा आपण गडबड करतो जायला, पण अशी गडबड आपण परमेश्वरासाठी करतो का? परमेश्वर हाक मारतो, अरे उठ बाबा उठ ना, कधी कवर झोपतो, आपल्याला बोर होतो प्रार्थना करत असताना. 1 तास आपण बायबल घेऊन बसू नाही शकत. 1 तास म्हटलं की प्रार्थना कर, 2 मिनटं म्हटलं की प्रार्थना कर, अरे 1 मिनटं मी आलो जरा. इथं म्हटलं की अरे 1 क्वार्टर पिऊ, लगेच हां ये या 1 थोडंसं चिकन खाऊ, लगेच खायला प्यायला लगेच पुढं राहतो आपण. परमेश्वराचं वचन वाचायला पुढं नसतो. प्रियांनो, आज इर्म्याच्या गोष्टीतून आपल्याला काय कळतं, काय बोध भेटतो की इर्मया जो होता त्याला परमेश्वराने खूप लवकर निवडलेलं होतं. खूप गोष्टी आहे, जेव्हा येशू ख्रिस्ताचे शिष्य होते त्या शिष्यांचं वय जास्त नव्हतं. जर आपण बघतो ना पिक्चरमध्ये दाड्या दुड्या दाखवलेले, त्यांचं वय जास्त नव्हतं. 18, 19, 20 वर्षाचे ते शिष्य होते त्याचे. कारण की परमेश्वरसुद्धाच 30 वर्षाचा होता, 30-35 वर्षाचा होता, किती यंग होता. त्या टायमिंगला तो सुवार्थ सांगत होता. त्याच्यासोबतचे शिष्य किती यंग होते की ते सुवार्थ सांगत होते. मग आपल्याला मोठं व्हावं लागणार आहे का सुवार्थ सांगायला? की नाही तू लहान आहे, तुला चान्स नाही भेटणार? काय नाही भेटणार? मी परमेश्वराचं वचन सांगतोय. हा प्रश्न विचारायला पाहिजे ना आपण लोकांना की काय नाही भेटणार? का मग फक्त वडील मंडळीच पुढे येऊन प्रार्थना करणार? अरे आम्ही पण तर आहे ना, चान्स तर द्या, एक चान्स तर द्या. पण त्या चान्ससाठी आपण लढायला पाहिजे ना.
लढणार कधी? परमेश्वराचं इर्म्याच्या स्टोरीमधून आपल्याला प्रियांनो हेच समजतं की इर्म्याला जसं निवडलं तसं परमेश्वर तुम्हाला निवडत आहे. तो निवडत असताना त्याची ओळख, तो हाक मारत असताना, तो तुमचा दरवाजा ठोकत असताना त्याच्याकडे तुम्हाला जायचं आहे. तुम्ही जर गेले नाही, तो दरवाजा बंद ठेवला, जेव्हा तो येणार आहे तेव्हा तुम्हाला कोणी विचारणार नाही. तो आता म्हणतील कोण आहे बाबा तू, जा तिथं सैतानाला हे करतो, तू सैतानाकडे जा पार्ट्या कर, जा पिक्चर बघ, जा इकडं जा तिकडं जा. एवढा वेळ 24 तासामधून तू 1 तास मला नाही देऊ शकला, किंवा 1 तासामध्ये किंवा एवढा तुझ्या जीवनशैलीमध्ये तू एका माणसाला माझ्यामध्ये नाही आणू शकला. हे प्रश्न प्रियांनो आज आपल्याला विचारायचं आहे. आज भले आपलं चर्चमध्ये यूथ कमी आहे, पण त्या यूथला गोळा करण्याचं काम आपल्या मंडळीमध्ये यूथ आहे. पण कारण काय होय, आपण वडील मंडळी, आपण त्यांचे जे पालक आहोत ते कारण आहोत. आपणच त्यांना आणत नाही, ती ट्युशनला गेली, नाही तिच्या मागं पाणीचं त्रास आहे, नाही ती हे करते, नाही तू हे करतो, नाही त्याला जमतच नाही इतका लावून. अरे तुमचा मुलगा आहे ना, तुमचा मुलगी आहे ना, चल चर्चला म्हणायचं, भाऊ त्याला 2 फटके देणार तर तो चर्चला येईल ना. जवळ एखाद्याला ठोकर नाही बसणार ना, तवर त्याला कळत नाही की परमेश्वर काय. प्रियांनो, प्रश्न विचारा स्वतःला. जेव्हा इर्म्यासोबत जसं इर्म्याला गोष्टी दिले परमेश्वरांनी, जसं योबाला दिले, जसं मोशेला दिलं, जसं अब्रामाला दिलं, एस्केल, इनोक, एवढ्या लोकांना परमेश्वरांनी बदललं, एवढ्या लोकांना परमेश्वरांनी खूप काही गोष्टी दिल्या. ही घटना आजसुद्धा 2024मध्ये सुद्धा आपल्यासोबत होऊ शकते. परमेश्वर आपल्याला निवडू शकतो, पण त्याच्यासाठी आपण तयारी केलेली आहे का? यूथनी तयारी केलेली आहे का? प्रश्न आपला आहे की आपले जे यूथ आहे ते घाबरतं का? सैतान त्यांना रोखतो का? प्रियांनो, आपण देवापासून लांब आहोत. हा प्रश्न कळकळीने मी सगळ्यांना तेच सांगत असतो की आपण देवाच्या वचनापासून लांब आहे. ते देवाच्या वचनाकडे या, तेव्हा तुम्हाला शांतता कळेल काय असते, तेव्हा तुम्हाला कळेल की प्रीती काय असते, तेव्हा तुम्हाला कळेल सत्य काय असतं. होप तुम्हाला मेसेज कळाला असेल.